नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकता या ठिकाणी आता आंब्याची आपली काढणी झालेली आंबा पूर्ण काढून झालेला आहे। आता यानंतर आपल्याला आंब्याच्या झाडांचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला या झाडांना बोर्डो पेस्ट लावून घ्यायची, कारण या ठिकाणी खोडाळी असेल, पिरूड लागणे असेल किंवा या अशा प्रकारचा हा डिंक्या रोग असेल, या सर्व रोगांपासून आणि खोडाळीपासून रक्षण करण्यासाठी आपल्याला या पूर्ण झाडाला खोडाला या ठिकाणी आपल्याला बोर्डो पेस्ट लावून घ्यायची आहे। या ठिकाणी आपण 1 किलो चुना आणि 1 किलो मोरचूद या ठिकाणी आपण मिश्रण केलेले मोरचूद आपण 24 तास भिजवून या ठिकाणी रात्री ठेवलं होतं आणि त्यामध्ये आपण या ठिकाणी क्लोरो 20 किंवा 50 20 किंवा 50 आपण टाकून हे आपण मिश्रण तयार केलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला या ठिकाणी छानपैकी आपल्याला झाडांना लावून घ्यायचं आहे। झाडाच्या बुडाला खोडाला लावून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारे आपल्याला या खोडाला हे तयार केलेलं बोर्डो पेस्ट आपल्याला लावायचं आहे। बाजारात रेडीमेड देखील मिळतं, परंतु रेडीमेडपेक्षा इफेक्टिव्ह हेच आहे जे की आपण घरी बनवलं आहे। पूर्ण लावून झाल्यानंतर या अशा पद्धतीने आपलं झाड आपण बोर्डो पेस्ट लावून तयार केलेलं आहे। या झाडाला आता कुठल्याही प्रकारची खोडाळी किंवा डिंक्या होणार नाही। अशा पद्धतीने आपण बोर्डो पेस्ट लावून घेतलेली आहे। धन्यवाद, थँक्यू।